तर मित्रांनो, आता मी आहे मारुती मंदिर सर्जोगडमध्ये। उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे रामप्रतिष्ठापनेचा, त्यासाठी आपलं मंदिर पण खूप छान प्रकारे सजवलं आहे। एकदम जबरदस्त डेकोरेट केलेलं आहे आपल्या गावातील स्थानिक लोकांनी आणि संपूर्ण देव आपलं जे मंदिर आहे मारुतीचं ते मस्तपैकी सजवून टाकलं आहे। आपण सर्वात पहिल्यांदा दर्शन घेऊया। तर उद्या आपल्या मंदिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, जसं भजन, कीर्तन आणि त्यानंतर तुम्हाला महाप्रसादाचं पण आयोजन आहे। तर सगळ्यांनी नक्की या। आणि आता बाहेर दिंडीचा कार्यक्रम होतोय, मग त्यासाठी आपण सहभागी होऊया। उद्या जो महाप्रसाद होणार आहे त्याच्यासाठी जी भांडी लागणार आहेत ती सगळी इथे ठेवलेली आहेत आणि ते टोप वगैरे, नारळ आणि बरंच काही सामान आहे ते। तर उद्या सगळ्यांनी जवळपास 1-1:30 वाजता महाप्रसादाचा पण इथे लाभ घेण्यासाठी सगळ्यांनी यावं अशी विनंती सगळ्यांना करतो आणि व्हिडिओला चालू करतो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण आहोत मारुती मंदिरमध्ये आणि आजचा उद्याचा जो कार्यक्रम आहे रामप्रतिष्ठापनेचा, तो आपण कार्यक्रम आत्तापासून सुरुवात करतोय। म्हणजे आपल्या गावातील स्थानिक मुलांनी, छोट्या मुलांनी एक दिंडी काढली आणि त्याच्यामध्ये मोठे पण जण सहभाग घेत। तर आपण दिंडीला जाणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आणि आपण जास्त वेळ न घेता रोजच्याप्रमाणे व्हिडिओला लगेच चालू करतोय। तर लगेच कोण जर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा। आणि विसरलोय कारण बऱ्याच 35-40 दिवसानंतर आज व्हिडिओ बनवतोय। तर नवीन असल्याने लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आधी पहिला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतील। तर आता लगेच मग व्हिडिओला चालू करूया। मंदिराचा पूर्ण परिसर आहे ना, तो जबरदस्त लाईटीने सजवला आहे बघा, लाईटिंग वगैरे केली आहे। आणि ते उद्याची जेवणाची अरेंजमेंट, मंडप पण जबरदस्त सजवला आहे। ही बाहेरील बाजू आहे मंदिराची, पताके वगैरे लावून एकदम खूप छान काम केलेलं आहे। बाहेर पण बघूया, बाहेर रांगोळी वगैरे घालून, म्हणजे उद्या अजून याच्यामध्ये बदल झालेला दिसेल। इथे लाईटिंग केली आहे मस्तपैकी मंदिराच्या कंपाऊंडला। इथे पार्किंग, नो पार्किंग आणि रस्त्याच्या दोन्ही साईडने बघा रांगोळी काढलेली आहे मस्तपैकी। तर दिंडी ऑलरेडी पुढे गेली, आपण त्यांना आता जॉईंट होणार आहोत। अशा प्रकारे आपण दिंडीमध्ये पण सहभागी झालोय। आणि मेन गोष्ट सांगायची अशी आहे की प्रत्येकाच्या घरासमोर एक भगवा झेंडा लावलेला आहे, जय श्रीराम लिहिलेला, आणि खूप भारी फिलिंग वाटते गावामध्ये आल्यानंतर। तर मित्रांनो, सुरुवातीलाच आपण बघताय की संत तुकारामांची मूर्ती येते आपण समोरच्या साईडला ठेवलेली आहे, मंदिराच्या समोरच्या साईडला। तर ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो, ही पूर्णतः हाती बनवलेली आहे आणि याचं जे काम केलं आहे ते आमच्याच गावातले सावंत ब्रदर्स जे पेंटर्स आहेत, ज्यांची गणेश मूर्ती शाळा आहे, तर त्यांनी या मूर्तीचं काम केलं आणि जबरदस्त प्रकारे या मूर्तीला गेटअप दिलेला आहे बघा। ओरिजिनल त्या मूर्तीला कपडे घातलेत आणि एकदम खरोखरच एक जिवंत मूर्ती वाटते। मित्रांनो, जवळपास 1 तास लागला ही संपूर्ण दिंडी कार्यक्रम आटपण्यासाठी
आणि फायनली आपण परत आता एकदा सर्जेकोट मारुती मंदिरच्या इथे पोचलो आपण दिंडी घेऊन। तर खूप गर्दी होती, आपण बघू शकता जवळपास कमीत कमी 50-60 लोक तरी असतील आणि गावातल्या एका गावाच्या सारख्या ठिकाणी 50-60 लोक म्हणजे खूप असतील, तर तुम्हाला माहिती आहे। तर आपण फायनली आता मंदिरामध्ये पोचलोय। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय जय तर आता मी आहे मारुती मंदिर सर्जेकोटमध्ये आणि येथे माझ्यासोबत गावातील ग्रामस्थ मंडळी जमलेली आहे। तर त्यांच्याकडून उद्याचा जो आपला कार्यक्रम आहे, प्राणप्रतिष्ठापनेचा जो कार्यक्रम होतो अयोध्या नगरीमध्ये, तर तो त्याच मोठ्या जल्लोषामध्ये आपण सर्जेकोट गावामध्ये पण विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तर त्याच संदर्भातील आपण आज माहिती घेणार आहोत की उद्या आपल्याला कोणकोणते कार्यक्रम या मंदिरामध्ये होणार आहेत। नमस्कार। उद्या सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आमच्या मारुती सेवा मंडळ व ग्रामस्थ सर्जेकोट पंचक्रोशीतील या लोकांनी काही कार्यक्रम ठरवले। त्यानिमित्ताने आज आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये मशाल मिरवणूक आमच्या पंचक्रोशीतून काढली। उद्या सकाळी आमच्या मारुतीच्या देवळात हा कार्यक्रम 10 वाजता सुरू होणार आहे। 10:30 वाजता रामप्रतिमेचे पूजन आमचे गावातले गुरुजी अजय वझे यांच्या सांगण्यावरून ते या पूजेचे मानकरी आमचे राजू देऊळकर यांच्या हस्ते पूजन करतील। त्याच्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ पावणे 11च्या दरम्यान रामनामाचा जप करतील। त्यानंतर 11 ते 12 आमच्या गावातील हरिभक्त परायण श्री बाळका सरळकर हे कीर्तन करतील आणि दुपारी 12 वाजता आमच्या सर्जेकोट जी जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यातील मुलं आणि त्यातील शिक्षक लोक एक रामाचं, लक्ष्मणाचं, सीतेचं, मारुतीचं, सुग्रीव असे विविध एक वेशभूषा करून एक प्रकारची दिंडी काढणार आहेत या निमित्ताने। त्यानंतर 12 वाजता रामरक्षेचे पठण होईल, ग्रामस्थांचे भजन व आरती होईल। हे सर्व झाल्यानंतर दुपारी 1 वाजता महाप्रसादासाठी सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद ठेवला त्यावेळेला। नंतर हे झाल्यावर संध्याकाळी 4 ते 5:30 येथे सिद्धकला भजन मंडळ हे रामस्तुतीवर एक भजन करणार आहेत। 6 ते 7 वाजता सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव कोदेबुवा यांचं भजन आहे आणि रात्री 7:30 वाजता
बलभीम मंडळ व ग्रामस्थांचं भजन आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी, सर्जेकोट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व रामभक्तांनी या उत्सवात उपस्थित राहून दर्शनाचा व या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आपणास मारुती सेवा मंडळातर्फे व सर्व ग्रामस्थांतर्फे कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, खूप सुंदर अशा पद्धतीचं आयोजन या मारुती मंदिर सर्जेकोट येथे आपण सगळ्यांनी केलं. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभारी आहोत. कारण ज्या वेळेला मी गावात आलो, म्हणजे 2-3 दिवस मी गावामध्ये नव्हतो आणि आज जर गावात आलो तर सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण आपला जो रोड लाईनचा एरिया आहे तिकडे बघितलं तर सगळीकडे रामाचे झेंडे लावलेले आहेत, कोणी रांगोळी घातलेली आहे आणि खरोखरच एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यामधून आली. आणि देवळामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारची आपण जी सजावट केली आहे ती खरोखरच खूप सुंदर आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.